मी स्वरा. माझं वय 34 वर्ष आहे. माझ्या नवऱ्याचं नाव शौर्य. आमचं लग्न होऊन 7 वर्ष झाले आहेत. आमचं घर एका शांत परिसरात आहे. घराबाहेरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठी झाडं आहेत. अंगण हिरवंगार आहे आणि बाग नेहमी नीटनेटकी दिसते. आमच्या शेजारच्या घरात लहान मुलं आहेत. कधीकधी त्यांच्या खेळण्याचे आवाज माझ्या खिडकीतून येतात. मी ते आवाज ऐकते आणि माझं मन नकळत उदास होतं. आमचं घर खूप मोठं आहे. घरात 4 शयनकक्ष आहेत आणि एक मोठं स्वयंपाकघर. बाहेर हिरवळीने नटलेली सुंदर बाग. भिंती पांढऱ्या शुभ्र. सगळं काही अगदी सुंदर दिसतं. पण एक गोष्ट मात्र कायम खटकते. या घरात एकही लेकरू नाही. घरात खूप शांतता असते. रोज सकाळी मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते. मला फक्त माझ्याच पावलांचा आवाज ऐकू येतो. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. बाहेरचा वारा ऐकू येतो. पण बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकूच येत नाही. कुठल्याही लहान मुलाचं हसणं बोलणं या घरात घुमत नाही. मला बाळ हवं आहे. आयुष्यातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा मला हेच जास्त हवं आहे. रात्री बाळाच्या रडण्याने माझी झोप मोडावी. मी उठून त्याला दूध पाजावं. त्या छोट्याशा जीवाला मिठीत घ्यावं. अशी स्वप्न मी रोज पाहते. माझ्या मनात दिवसभर त्याचाच विचार असतो. मला वाटतं बाळ आलं की हे घर खरंच घरासारखं वाटेल. मी एक निर्णय घेतला. घराच्या शेवटच्या टोकाला असलेली एक छोटी खोली मी बाळासाठी सजवली. त्या खोलीच्या भिंती सुंदर पिवळ्या रंगाने रंगवल्या. तो रंग पाहिला की मन प्रसन्न होतं. मी एक पांढरा लाकडी पाळणा आणला. त्यात मऊ चादर अंथरली. खिडकीजवळच्या कपाटावर छोट्या मऊ खेळण्यांची रांग लावली. खोलीच्या कोपऱ्यात एक छोटा दिवा ठेवला. त्याच्या मंद प्रकाशामुळे खोली आणखी उबदार वाटू लागली. त्या खोलीकडे पाहिलं की क्षणभर मन आनंदानं भरून येतं. पण लगेच माझी नजर रिकाम्या पाळण्यावर जाते आणि पुन्हा मन भरून येतं. तो पाळणा कायम रिकामाच असतो. मी रोज त्याच्याकडे पाहते. त्याच्या कडांना हात लावते. मऊ चादर अलगद नीट करते आणि पुन्हा आशेने वाट पाहते. मी अनेक वेळा डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी मला सांगितलं की माझं शरीर नेहमीप्रमाणे काम करत नाही. मला बाळ होण्यासाठी वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यांनी मला IVF उपचारांबद्दल सांगितलं. हा उपचार खूप मोठा आणि कठीण असतो. पण मला बाळ हवं होतं म्हणून मी तो उपचार स्वीकारला. डॉक्टरांनी मला एक छोटी पिशवी दिली. त्यात औषधांच्या कुप्या आणि इंजेक्शनं दिली. मी ती पिशवी घरी आणली. रोज रात्री मी पलंगाच्या कडेला बसायचे. पिशवी उघडायचे, इंजेक्शन तयार करायचे आणि पोटात स्वतःलाच टोचायचे. रोज दुखायचं, पण तरीही मी ते करायचे. कधी कधी शौर्य माझ्या शेजारी बसायचा. तो म्हणायचा, तू खूप धाडसी आहेस. पण त्याची नजर मात्र सतत मोबाईलवरच असायची. तो पडद्यावर काहीतरी लिहित बसायचा. माझ्याकडे पाहायलाही त्याला वेळ नसायचा. मी काहीच बोलत नसे. इंजेक्शन टोचून झाल्यावर स्वयंपाकघरात जाऊन पाण्याचा एक ग्लास प्यायचे. मग शांत बसून वाट पाहायचे. ही वाट पाहणं सगळ्यात कठीण होतं. डॉक्टरांच्या दूरध्वनीची मी रोज आतुरतेने वाट पाहत होते. दिवस खूप संतपणे पुढे सरकत होते. मला नीट झोप लागत नव्हती. भूकही लागत नव्हती. दिवसातून कितीतरी वेळा मी माझा मोबाईल पाहायचे. रोज सकाळी मनात एकच प्रार्थना असायची, देवा, आज तरी चांगली बातमी मिळू दे. शेवटी तपासणीचा दिवस आला. पहाटे मी स्नानगृहात गेले. गर्भधारणेची चाचणी केली. तो छोटासा पांढरा पट्टा माझ्या हातात होता. माझे हात हलकेसे थरथरत होते. मी निकालाकडे पाहिलं. त्या पट्ट्यावर फक्त एकच रेषा दिसत होती. फक्त एकच. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिथल्या तिथे थंड फरशीवर बसून गेले. ती फरशी थंड आणि कठीण होती. मी तिथेच बसून रडत राहिले. खूप वेळ रडत राहिले. रडता रडता माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. डोळे दुखायला लागले होते. पण अश्रू काही थांबत नव्हते. एक रेघेचा निकाल येण्याची ही दुसरी वेळ होती. दुसऱ्यांदाही माझी आशा तुटली होती. मी हळूहळू उठले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. माझे डोळे पूर्ण लाल झाले होते. चेहरा फिकट आणि थकलेला दिसत होता. स्वतःकडे पाहताना
मनात खोलवर अपराधीपणाची भावना दाटून आली. मी स्वतःलाच म्हणाले, तुझ्याकडून हे होणार नाही. तू अपुरी आहेस. तू पूर्ण स्त्री नाहीस. एका स्त्रीने आपल्या नवऱ्याला मूल द्यायला हवं आणि तेही तू करू शकत नाहीस. हे शब्द माझ्या मनाला खूप जखम करत होते. पण तरीही मी त्यांनाच खरं मानत होते. खरं तर मी चुकीचा विचार करत होते. पण रोज माझं मन त्याच गोष्टीवर विश्वास ठेवत होतं. माझ्या मनातली ही वेदना मी आईलाही कधी सांगितली नाही. मैत्रिणींनाही काही सांगितलं नाही. ही वेदना रोज माझ्यासोबत असायची. बाजारात गेले तरी ती मनात असायची. रात्री झोपताना ती माझ्यासोबतच असायची. त्या पिवळ्या रंगाच्या छोट्या खोलीतही ती माझ्या मनात असायची. काही रात्री मी त्या खोलीत जाऊन पाळण्याजवळ जमिनीवर शांत बसायचे. मऊ चादरीवरून अलगद हात फिरवायचे. कपाटावर ठेवलेल्या छोट्या खेळण्यांकडे पाहत राहायचे. खोलीतला दिवा बंद असायचा. खोलीत अंधार आणि गाढ शांतता पसरलेली असायची. मी डोळे मिटून एका बाळाची कल्पना करायचे. त्याचा हलकासा श्वास ऐकण्याचा प्रयत्न करायचे. पण काहीच ऐकू यायचं नाही. फक्त शांतता. अगदी खोल, बोचरी शांतता. आमचं घर खूप मोठं होतं. घर नेहमी स्वच्छ असायचं. पण घरात कायम शांतताच असायची. शौर्याच्या कामासाठी सतत बाहेरगावी जाणं लागायचं. तो म्हणायचा, वेगवेगळ्या शहरात बैठका आहेत. तो सोमवारी सकाळी घरातून निघायचा आणि शुक्रवारी रात्री परत यायचा. कधीकधी शनिवारी घरी यायचा. घरी आल्यावर घाईघाईने जेवायचा. जेवताना त्याची नजर सतत मोबाईलवर असायची. तो म्हणायचा, आठवडा खूप धावपळीचा होता आणि लगेच झोपायचा. मी मात्र जेवणाच्या टेबलाजवळ एकटीच बसून राहायचे. त्याच्या रिकाम्या खुर्चीकडे पाहायचे. मग टेबलाभोवतीच्या सगळ्याच रिकाम्या खुर्च्यांकडे पाहायचे आणि स्वतःलाच विचारायचं, माझं बाळ कुठे आहे? माझं कुटुंब कुठे आहे? माझ्यासमोर फक्त रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या भिंती दिसायच्या. मी तिसऱ्यांदा IVF उपचार सुरू केले. पुन्हा रोज रात्री इंजेक्शन घ्यायला लागले. रोज तीच सुई, रोज तीच वेदना. काही दिवसांनी डॉक्टरांचा दूरध्वनी आला. निकाल पुन्हा नकारात्मकच होता. यावेळी मी फरशीवर बसून रडले नाही. मी स्वयंपाकघरातल्या खुर्चीवर शांत बसले. मोबाईल टेबलवर ठेवला. समोरच्या भिंतीकडे नुसती पाहत राहिले. मनात काहीच उरलं नव्हतं. सगळं आतून थंड आणि रिकामं झाल्यासारखं वाटत होतं. त्या रात्री शौर्य घरी आला. मी त्याला सगळं सांगितलं. तो शांतपणे म्हणाला, काहीच हरकत नाही स्वरा. आपण दोघं एकमेकांसोबत आहोत. हेच महत्त्वाचं आहे. त्याने माझ्या हातावर स्वतःचा हात ठेवला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर संदेश आल्याचा आवाज झाला. त्याने लगेच मोबाईल उचलला. संदेश वाचला आणि पुन्हा टेबलावर ठेवला. मी त्याला विचारलं, तुला सतत संदेश कोण पाठवत असतं? तो सहज म्हणाला, कामाचे संदेश आहेत. काही खास नाही. त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर मी विश्वास ठेवत होते. घराच्या शेवटी असलेली ती पिवळी खोली अजूनही तशीच शांत होती. पाळणा अजूनही रिकामाच होता आणि मी अजूनही माझ्या बाळाची वाट पाहत होते. तो शनिवारचा सकाळचा वेळ होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. आकाश काळ्या ढगांनी भरून आलं होतं. रस्ता पूर्ण भिजला होता. बाहेर कुणीच दिसत नव्हतं. शौर्य त्या दिवशी खूप लवकर उठला. त्याने मोबाईल हातात घेतला आणि पडद्यावर आलेला एक संदेश वाचला. तो संदेश वाचताच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. तो घाईघाईने म्हणाला, स्वरा, कामावर मोठी अडचण निर्माण झाली आहे. मला लगेच जावं लागेल. माफ कर. त्याने आपली पिशवी घेतली, अंगावर जॅकेट चढवलं आणि घराबाहेर निघून गेला. दार बंद झाल्याचा आवाज झाला. काही क्षणांनी पावसातून त्याची मोटार दूर निघून गेल्याचा आवाजही ऐकू आला. घर पुन्हा एकदा शांत झालं. मी हळूच त्या पिवळ्या खोलीत गेले. पाळण्याजवळ जमिनीवर बसले. माझ्या शेजारी एक छोटी टोपली ठेवली होती. त्या टोपलीत बाळासाठीच्या अगदी छोट्या चादरी होत्या. एक पांढरी, एक पिवळी आणि एका चादरीवर छोटे निळे तारे होते. मी पहिली चादर हातात घेतली. ती अलगद घडी करून नीट ठेवली. मग दुसरी चादरही तितक्याच काळजीने घडी केली. माझे हात अतिशय सावकाश हलत होते. प्रत्येक चादर मी जणू एखाद्या अनमोल वस्तूसारखी जपून हाताळत होते.
बाहेर मुसळधार पाऊस खिडकीवर कोसळत होता. खोलीत मंद करडा प्रकाश पसरला होता. तरीही पिवळ्या भिंतीमुळे त्या खोलीत एक हलकासा उबदारपणा जाणवत होता. चादरींच्या घड्या घालताना माझ्या मनात अनेक विचार सुरू होते. माझ्या शरीराचा, डॉक्टरांचा, रोज घ्याव्या लागणाऱ्या इंजेक्शनांचा, चाचण्यांमध्ये पुन्हा पुन्हा आलेल्या त्या एकाच रेघेचा आणि माझ्यासमोर असलेल्या रिकाम्या पाळण्याचा विचार माझ्या मनात सतत फिरत होता. आतून मी पूर्णपणे थकले होते. मन रिकामं झाल्यासारखं वाटत होतं. त्या दिवशी मी स्वतःला जगात अगदी एकटी असल्यासारखं अनुभवत होते. इतक्यात दाराची घंटी वाजली. मी चादर खाली ठेवली, जमिनीवरून उठले आणि हळूहळू दार उघडायला गेले. दार उघडलं तर समोर एक तरुणी उभी होती. पावसामुळे तिचे केस आणि कपडे पूर्ण भिजले होते. ती डोक्यापासून पायापर्यंत चिंब झाली होती. तिचं वय साधारण 24 वर्ष असावं. चेहरा तरुण होता, पण डोळ्यात थकवा आणि भीती स्पष्ट दिसत होती. तिच्यासमोर 2 बाळांसाठीची मोठी दुहेरी गाडी होती. त्या गाडीत 2 अगदी लहान, नुकतीच जन्मलेली जुळी बाळं होती. दोनही मोठ्याने रडत होती. त्यांच्या छोट्या चेहऱ्यावर लालसरपणा होता. त्यांची रडण्याची धडपड संपूर्ण दारातून घरभर पसरत होती. माझ्या नाकात बाळांच्या पावडरीचा गोड मऊ सुगंध भरून आला. त्या तरुणीच्या ओल्या कपड्यांतून पावसाचा गार वास येत होता. बाळांकडून दूध आणि त्यांच्या कवळ्या अंगाचा उबदार सुगंध दरवळत होता. हे सगळे सुगंध एकमेकात मिसळून घराच्या दाराशीच थांबले होते. बाळाचं रडणं सतत सुरूच होतं. त्या आवाजाने सगळं घर भरून गेलं होतं. मी त्या तरुणीकडे पाहिलं, मग त्या 2 बाळांकडे पाहिलं. मला काहीच समजत नव्हतं. ती माझ्याकडे पाहत होती. तिचा आवाज थोडासा थरथरत होता, पण तिच्या नजरेत ठामपणा होता. ती म्हणाली, "तुम्ही स्वरा आहात का?" मी शांतपणे उत्तर दिलं, "हो, मीच स्वरा आहे." तिने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, "माझं नाव रुचा आहे. अशा प्रकारे तुमच्याकडे यावं लागलं याबद्दल मला खरंच वाईट वाटतं. पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. ही दोन्ही बाळं शौर्यची आहेत. ही जुळी बाळं आहेत. त्याने मला वचन दिलं होतं की तो तुम्हाला सोडून माझ्यासोबत राहायला येईल, आमची जबाबदारी घेईल. पण तो कधीच आला नाही. माझ्याकडे आता एक पैसाही उरलेला नाही. आता त्याने त्याची जबाबदारी स्वीकारायलाच हवी." माझा हात अजूनही दारावर होता. बोटांखाली थंड लाकूड जाणवत होतं. कानावर पावसाचा आवाज पडत होता. बाळांचं रडणं ऐकू येत होतं. रुचाचं बोलणंही ऐकू येत होतं. पण हे सगळं माझ्यापासून खूप दूर घडत असल्यासारखं वाटत होतं. जणू एखादं भयानक स्वप्न मी जागेपणी पाहत होते. मी कसाबसा आवाज काढत म्हणाले, "कृपया पुन्हा एकदा सांगशील का?" ती माझ्याकडे पाहून म्हणाली, "ही दोन्ही बाळं शौर्याची आहेत. तोच त्यांचा बाबा आहे. त्यांना आता 6 आठवडे झाले आहेत." ते शब्द माझ्या कानावर पडले, पण माझं शरीर जागच्या जागी स्तब्ध झालं. मी काहीच बोलू शकले नाही. फक्त त्या गाडीतल्या 2 छोट्या लालसर चेहऱ्यांकडे पाहत उभी राहिले. ती बाळं रडत होती. त्यांना दूध हवं होतं. त्यांना मायेची ऊब हवी होती. मी थरथरत्या हातांनी मोबाईल काढला आणि शौर्याला दूरध्वनी केला. त्याने लगेच दूरध्वनी स्वीकारला. त्याचा आवाज घाईघाईचा आणि अस्वस्थ वाटत होता. मी फक्त एवढंच म्हणाले, "शौर्य, लगेच घरी ये." तो काहीतरी बोलू लागला, पण मी पुन्हा ठाम आवाजात म्हणाले, "आत्ताच घरी ये." मी रुचाला घरात येऊ दिलं. तिने बाळांची गाडी हळूच दिवाणखान्यात आणली. ती सोफ्यावर बसली. बाळं अजून थोडा वेळ रडली आणि मग हळूहळू शांत झाली. मी तिच्यासाठी पाण्याचा एक ग्लास आणला. तिच्या समोरच्या खुर्चीवर जाऊन बसले. आमच्यापैकी कुणीच काही बोललं नाही. आम्ही दोघीही शांतपणे वाट पाहत बसलो. साधारण 20 मिनिटांनी घराचं मुख्य दार उघडलं. शौर्य घाईघाईने आत आला. त्याची नजर आधी रुचावर पडली, मग माझ्याकडे वळली. पुढच्याच क्षणी तो खोलीच्या मधोमध जागच्या जागी थबकला. त्याचा चेहरा क्षणार्धात पांढरा फटक पडला होता. मी जागेवरून उठले नाही. मी ओरडलेही नाही. मी फक्त एवढंच म्हणाले, "शौर्य, बस." तो शांतपणे सोफ्यावर बसला.
त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही. त्याची नजर सतत जमिनीकडेच होती. मी शांत आवाजात म्हणाले, मला सगळं खरं खरं सांग. काहीही लपवू नकोस. बराच वेळ शौर्य काहीच बोलला नाही. मग त्याने हळू आवाजात बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, हो स्वरा, रुचा आणि मी गेली 2 वर्ष एकत्र होतो. आणि ही दोन्ही बाळं माझीच आहेत. माझी जुळी मुलं. क्षणात संपूर्ण घरात गाढ शांतता पसरली. त्या 2 बाळांपैकी एकाने हलकासा आवाज काढला. मी माझ्या नवऱ्याकडे पाहत राहिले. 7 वर्षांपूर्वी ज्याच्याशी लग्न केलं होतं त्या माणसाकडे मी पाहत होते. पण त्या क्षणी मला जाणवलं, मी या माणसाला कधीच ओळखलं नव्हतं. मग शौर्य पुन्हा म्हणाला. त्याने आयुष्यातले सगळ्यात बोचरे शब्द माझ्या कानावर टाकले. तो म्हणाला, स्वरा, मला बाबा व्हायचं होतं. तू मला मूल देऊ शकली नाहीस. मी किती वर्ष वाट पाहिली. पण रुचाने मला एकाच वेळी जुळी मुलं दिली. मी एक पुरुष आहे. मलाही माझं कुटुंब हवं होतं. मला माफ कर. त्याने माझ्याच वेदनेला स्वतःचं कारण बनवलं. माझ्या शरीरालाच त्याने स्वतःच्या फसवणुकीचं निमित्त ठरवलं. स्नानगृहाच्या थंड फरशीवर बसून मी एकटीने ढसाढसा रडलेली प्रत्येक रात्र, स्वतःलाच अपुरा समजलेला प्रत्येक क्षण, स्वतःलाच दोष दिलेला प्रत्येक दिवस, या सगळ्याचा आधार घेऊन त्याने स्वतःच्या खोटेपणाचं समर्थन केलं. मी खुर्चीत अगदी निश्चिल बसले होते. माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, आवाजात रागही नव्हता. मी काहीच बोलले नाही. माझ्या मनात मात्र सगळंच एका क्षणात शांत झालं. रोज रात्री घेतलेली इंजेक्शनं आठवली. चाचण्यांमध्ये पुन्हा पुन्हा आलेली ती एकच रेघ आठवली. आरशासमोर उभं राहून स्वतःलाच, तू अपुरी आहेस, तू पूर्ण स्त्री नाहीस, असं म्हणणारी मी आठवले. आणि त्या सगळ्या काळात तो रुचासोबत नवीन आयुष्य जगत होता. त्याचं कुटुंब तयार झालं होतं. त्याला 2 बाळं मिळाली होती. आणि मी मात्र स्वतःला दोष देत दिवस काढत होते. माझ्याकडे उरलं होतं ते फक्त खोटेपणावर उभं राहिलेलं आयुष्य आणि रिकाम्या खोल्या. मी शांतपणे उठले, त्याच्याकडे सरळ पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, माझ्या घरातून बाहेर निघ. शौर्य घाबरून म्हणाला, स्वरा, ऐकून तर घे. मी पुन्हा ठाम आवाजात म्हणाले, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघ. तो हळूहळू उठला. रुचाने बाळांची गाडी हातात घेतली. दोघंही मुख्य दरवाजाकडे चालत गेली. काही क्षणांनी दार बंद झाल्याचा आवाज आला. मी पुन्हा एकटी उरले. घरात पुन्हा शांतता पसरली. पण यावेळीची शांतता वेगळी होती. ती रिकामी नव्हती. त्या शांततेत 7 वर्षांची फसवणूक भरून राहिली होती. नको असलेल्या वेदना भरल्या होत्या. खोट्या आयुष्याचं ओझं भरलं होतं. मी दिवाणखान्यात बराच वेळ तशीच निश्चिल उभी राहिले. शौर्य गेल्यानंतर मी हळूहळू त्या पिवळ्या खोलीकडे चालत गेले. माझी पावलं जड झाली होती. मी दार उघडलं आणि आत पाहिलं. पांढरा लाकडी पाळणा तसाच उभा होता. त्यात मऊ चादर अंथरलेली होती. खिडकीजवळच्या कपाटावर ती छोटी खेळणी अजूनही नीट ठेवलेली होती. कोपऱ्यातला छोटा दिवाही तसाच होता. सगळं काही स्वच्छ, नीटनेटकं आणि तयार होतं. ते सगळं कायमच तयार होतं. पण त्या घरात बाळ कधीच आलं नव्हतं. कधीच नाही. मी पाळण्याजवळ गेले. दोन्ही हात त्याच्या कडांवर ठेवले. गुळगुळीत पांढऱ्या लाकडाचा स्पर्श मला जाणवत होता. आणि त्या क्षणी माझ्या छातीत काहीतरी खोलवर तुटल्यासारखं वाटलं. मी जोरात पाळणा ढकलला. त्याच्या कडांना ओढलं. उघड्या हातांनी त्या लाकडावर जोरजोरात मारलं. पाळणा भिंतीवर आदळला आणि मोठा आवाज झाला. मी पुन्हा जोर लावून तो जमिनीवर पाडला. त्यानंतर पायाने त्या तुटलेल्या कडांवर पुन्हा पुन्हा जोरात लाथा मारू लागले. मी त्या पाळण्याला इतक्या जोरात लाथा मारत राहिले की शेवटी त्याचं लाकूड तुकडे तुकडे झालं. मी ते सगळे तुकडे ओढत खोलीच्या एका कोपऱ्यात ढकलून दिले. पुन्हा त्यांनाच लाथा मारत राहिले. शेवटी त्या पिवळ्या फरशीवर फक्त तुटलेल्या लाकडाचे तुकडे उरले. मग मी त्या तुटलेल्या लाकडांच्या मधोमध जमिनीवर बसले आणि ढसाढसा रडू लागले. मला कधीच मिळालं नाही त्या बाळासाठी मी रडले. माझ्या आयुष्यातून निघून गेलेल्या त्या वर्षांसाठी रडले. रोज रात्री पोटात घेतलेल्या इंजेक्शनांसाठी रडले. स्नानगृहाच्या थंड फरशीवर एकटीने घालवलेल्या प्रत्येक रात्रीसाठी रडले. प्रत्येक वेळी
चाचणीत दिसलेल्या त्या एकाच रेघेसाठी रडले. माझ्यासोबत झालेल्या प्रत्येक फसवणुकीसाठी रडले. माझ्या हातातून निसटून गेलेल्या प्रत्येक क्षणासाठी रडले. त्यावेळी मला स्वतःमध्ये काहीच उरलं नाही असं वाटत होतं. मी पूर्णपणे रिकामी झाल्यासारखी होते. खूप वेळ मी रडतच राहिले. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. डोळ्यांची आग होत होती. डोकं दुखत होतं. पण अश्रू थांबत नव्हते. शेवटी रडण्यासाठीही डोळ्यात पाणी उरलं नाही. अंगात हालचाल करण्या इतकीही शक्ती उरली नाही. त्या तुटलेल्या पाळण्यांच्या तुकड्यांजवळच त्या कठीण फरशीवर मी झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली. तेव्हा मी अजूनही त्याच फरशीवर पडले होते. अंगभर वेदना जाणवत होत्या. पिवळ्या भिंती अजूनही माझ्या भोवती होत्या. तुटलेलं लाकूडही तसंच पसरलेलं होतं. त्यानंतर अनेक दिवस मी काहीच केलं नाही. नीट जेवले देखील नाही. घराबाहेर पडले नाही. कुणालाही दूरध्वनी केला नाही. मी फक्त घरात बसून राहिले. आतून पूर्ण रिकामी झालेल्या भांड्यासारखं मला स्वतःचं मन वाटत होतं. काही दिवसांनी घटस्फोटाची कागदपत्र टपालातून आली. मी शांतपणे त्यावर सही केली. आता मी शौर्यची पत्नी राहिले नव्हते. घरातली शांतता आणखी वाढली होती. त्या पिवळ्या खोलीत पडलेलं तुटलेलं लाकूड मी तसंच ठेवून दिलं. ते आवरायची माझी अजून तयारी देखील नव्हती. दिवस हळूहळू पुढे सरकत गेले. दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिने झाले आणि त्या काळात माझ्यात अगदी हळूहळू एक छोटासा बदल घडायला लागला. मी रोज थोडं थोडं जास्त जेवू लागले. सकाळी थोडा वेळ बाहेर फिरायला जाऊ लागले. गार वारा माझ्या चेहऱ्यावर लागला की मन हलकं वाटू लागायचं. झाडांकडे पाहू लागले. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू लागले. या सगळ्या छोट्या गोष्टी होत्या, पण त्याच माझ्या मनाला हळूहळू आधार देऊ लागल्या. एक सकाळ मात्र माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन आली. पहाटेची वेळ होती. घरात अगदी शांतता होती. मी स्नानगृहात गेले. थंड पाण्याने चेहरा धुतला आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. बराच वेळ मी माझ्याच चेहऱ्याकडे पाहत राहिले. माझे डोळे, माझं तोंड, धुण्याच्या बेसिनवर ठेवलेले माझे हात सगळीकडे मी शांतपणे पाहत होते. आणि अचानक माझ्या मनात एक विचार आला. मला अपुरी कोण म्हणतं? शौर्य म्हणाला होता. माझ्याच मनातला आवाजही रोज तेच म्हणत होता. पण ते खरं सत्य होतं का? मला मूल होऊ शकत नाही हे खरं होतं का? आणि त्या सत्याची वेदना खूप मोठी होती. पण ते माझ्या आयुष्याचा फक्त एक छोटासा भाग होता. माझ्या शरीरातली फक्त एक गोष्ट होती. त्यामुळे माझी किंमत इतर स्त्रियांपेक्षा कमी होते का? त्यामुळे शौर्याला माझ्याशी खोटं बोलण्याचा अधिकार मिळतो का? त्यामुळे कोणत्याही पुरुषाला माझ्या वेदनेचा आधार घेऊन मला फसवण्याचा अधिकार मिळतो का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच होतं, नाही. मी आरशासमोर ताठ उभी राहिले. स्वतःच्या डोळ्यात पाहिलं आणि मोठ्याने म्हणाले, मी तुटलेली वस्तू नाही. मी एक पूर्ण स्त्री आहे. माझ्याशी फसवणूक करणाऱ्या पुरुषाशिवायही मी आनंदाने जगू शकते. मी पुरेशी आहे. खरं तर मी त्याहूनही कितीतरी अधिक आहे. सुरुवातीला हे शब्द माझ्याच तोंडात अनोळखी वाटले, म्हणून मी ते पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. प्रत्येक वेळी ते थोडे अधिक खरे वाटू लागले. त्या सकाळनंतर मी रोज स्वतःला हेच सांगू लागले. प्रत्येक सकाळी आरशासमोर उभं राहून प्रत्येक रात्री झोपण्यापूर्वी मी हे शब्द पुन्हा पुन्हा म्हणत राहिले. एक दिवस असा आला की ते फक्त शब्द राहिले नाहीत, तेच माझं खरं रूप बनलं. मी पुन्हा नीट जेवू लागले. शांत झोप घेऊ लागले. सकाळच्या फेरफटक्याची सवय पुन्हा लागली. मी माझ्या आईला दूरध्वनी केला. माझ्या जुन्या मैत्रिणींशी पुन्हा बोलायला सुरुवात केली. माझा आवाज ऐकताच माझी आई रडू लागली. ती म्हणाली, स्वरा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप खंबीर आहेस. तिचं बोलणं ऐकताना माझ्याही डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते अश्रू वेगळे होते. त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं. त्यात नव्या आयुष्याची चाहूल होती. त्याच वेळी माझ्या मनात एक विचार आला. मी ते मोठं घर विकून टाकलं. घर विकून मिळालेले पैसे आणि घटस्फोटातून मिळालेली रक्कम मी एकत्र केली. मग स्वतःलाच विचारलं, उरलेलं आयुष्य मला कसं जगायचं आहे? उत्तर अगदी स्पष्ट होतं. मला मुलांसाठी काहीतरी करायचं होतं.
त्यांना सुरक्षित, उबदार आणि प्रेमळ जागा द्यायची होती. मला एक बाळाची आई होता आलं नाही, पण अनेक मुलांच्या आयुष्यात आनंदाचं कारण नक्कीच होता येणार होतं. गावात एक मोठी रिकामी इमारत होती. गजबजलेल्या रस्त्यालगत ती अनेक दिवसांपासून ओस पडली होती. मी त्या इमारतीकडे पाहिलं आणि माझ्या डोळ्यांसमोर एक सुंदर चित्र उभं राहिलं. मला तिथे पुस्तकांनी भरलेली कपाटं दिसली. टेबलांवर बसून वाचणारी मुलं दिसली. नवीन गोष्टी शिकणाऱ्या स्त्रिया दिसल्या. हसण्याने, गप्पांनी आणि आनंदाने भरलेली एक जागा दिसली. मी त्या इमारतीची खरेदी केली. आतली सगळी दुरुस्ती करून घेतली. सगळ्या भिंती पुन्हा एकदा सुंदर, उजळ पिवळ्या रंगाने रंगवल्या. टेबल, खुर्च्या आणि असंख्य पुस्तकं आणली. त्या ठिकाणाचं नाव मी पिवळी खोली ठेवलं. हे नाव माझ्यासाठी खूप खास होतं. माझ्या जुन्या घरातली पिवळी खोली अपूर्ण स्वप्नांनी आणि वेदनेने भरलेली होती. पण ही नवी पिवळी खोली मुलांच्या हसण्याने, त्यांच्या आवाजाने आणि जिवंत आनंदाने भरलेली होती. रंग तोच होता, पण अर्थ पूर्णपणे बदलला होता. काही दिवसांनी पिवळी खोली आमच्या गावातील स्त्रिया आणि मुलांसाठीच एक सुंदर केंद्र म्हणून सुरू झाली. तिथे सगळ्या वयोगटातील मुलांसाठी पुस्तकं होती. मोठ्या स्त्रियांसाठी शिकण्याचे वर्ग होते. आईंना निवांत बसून गप्पा मारता येतील अशी सुरक्षित जागा होती. रोज दुपारी मुलांना अभ्यासात मदत केली जायची. प्रत्येक शनिवारी सकाळी गोष्टी सांगण्याचा कार्यक्रम असायचा. पहिल्याच दिवशी मी त्या केंद्राची दारं पूर्ण उघडी ठेवली. खूप लोक आत आले. मुलं धावत जाऊन पुस्तकांच्या कपाटांसमोर उभी राहिली. आई एकमेकींशी गप्पा मारू लागल्या. वयस्कर स्त्रियांनी वर्गांसाठी नावं नोंदवली. लहान मुली टेबलाजवळ बसून पुस्तकं वाचू लागल्या. मी दाराजवळ उभी राहून हे सगळं शांतपणे पाहत होते. माझ्या कानावर हसण्याचे आवाज येत होते. मुलांच्या पावलाचा आवाज घरभर घुमत होता. मुलं एकमेकांना हाका मारत होती. त्या क्षणी माझ्या मनात एक उबदार भावना भरून आली. हाच तो आवाज होता जो मला आयुष्यभर ऐकायचा होता. हेच खरं जगणं होतं. महिने सरत गेले. पिवळी खोली दिवसेंदिवस अगदी मोठी आणि सुंदर होत गेली. दर आठवड्याला नवीन मुलं यायला लागली. मला त्या सगळ्यांची नावं पाठ झाली. कोणत्या मुलीला प्राण्यांच्या गोष्टी आवडतात, कोणत्या मुलाला अवकाशातील कथा आवडतात, हेही मला माहीत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू माझ्या मनात कायमचं साठत गेलं. कधी एखादं छोटंसं लेकरू धावत येऊन मला घट्ट मिठी मारायचं, तर कधी एखादं मूल आयुष्यातलं पहिलं पूर्ण पुस्तक वाचून मोठ्या अभिमानाने मला दाखवायचं. त्या क्षणांमुळे माझ्या मनात जो आनंद भरून यायचा तो जगातल्या दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठा होता. माझं स्वतःचं मूल नव्हतं, पण त्या केंद्रात येणारी कितीतरी मुलं माझ्या आयुष्याचा भाग झाली होती. त्यांना या जागेची गरज होती आणि मला त्यांची. मी 35 वर्षांची झाले, मग 36 वर्षांची, नंतर 37. पण प्रत्येक वर्षागणिक मी अधिक आनंदी, अधिक खंबीर आणि अधिक मुक्त होत गेले. त्या दिवसाला 4 वर्ष उलटून गेली. आता माझं वय 38 वर्ष आहे. रोज कामावर जाताना मी साधे पण नीटनेटके कपडे घालते. मान ताठ ठेवून चालते. लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. माझ्या मनात आता शांतता आहे. स्वतःबद्दल ठाम विश्वास आहे. आता या जगात लोक मला नावानं ओळखतात. पिवळी खोली सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे. बाजारात भेटलेल्या आई माझे आभार मानतात. शाळांमधले शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल माझ्याशी बोलतात. स्थानिक वर्तमानपत्रात या केंद्राबद्दल आणि माझ्या प्रवासाबद्दल मोठा लेखही प्रसिद्ध झाला. आता माझं आयुष्य आनंदाने आणि समाधानाने भरून गेलं आहे. रोज सकाळी मी उठते, स्वतःसाठी गरम कॉफी बनवते आणि टेबलाजवळ निवांत बसते. मी एकटीच असते, पण आता ही एकटेपणाची भावना आधीसारखी बोचत नाही. ती रिकामी वाटत नाही. उलट ती शांत, समाधानाची आणि पूर्णपणे माझी वाटते. माझं केंद्र आठवड्यातून 6 दिवस सुरू असतं. सोमवारी सकाळी छोट्या मुलांसाठी गोष्टी सांगण्याचा उपक्रम असतो. मंगळवारी दुपारी मोठ्या स्त्रियांसाठी वाचनाचा वर्ग असतो. बुधवारी संध्याकाळी अनेक आई एकत्र येतात, गप्पा मारतात आणि एकमेकींना आधार देतात.
गुरुवारी दुपारी मुलांना अभ्यासात मदत केली जाते आणि शुक्रवारी सकाळी मोफत इंग्रजीचा वर्ग भरतो. शनिवारी तर सगळ्यात गजबजलेला दिवस असतो. मुलं धावत आत येतात, पुस्तकांवरून एकमेकांशी हसत खेळत वाद घालतात, मला असंख्य प्रश्न विचारतात. या आयुष्यातला प्रत्येक दिवस मला मनापासून आवडतो. आता मी इंजेक्शनच्या वेदनांचा विचार करत नाही. चाचण्यांमध्ये पुन्हा पुन्हा आलेल्या त्या एकाच रेघेची आठवण काढत नाही. तुटलेल्या पाळण्यासह मागे सोडलेल्या त्या पिवळ्या खोलीतही माझं मन अडकून राहत नाही. आता मी फक्त आजचा दिवस जगते, उद्याचा विचार करते, माझ्या मुलांचा आणि माझ्या केंद्राचा विचार करते. शरद ऋतूतील एका संध्याकाळी मी नेहमीपेक्षा उशिरापर्यंत केंद्रात काम करत होते. सगळी मुलं घरी गेली होती. स्त्रियांनीही निरोप घेतला होता. संपूर्ण केंद्र शांत झालं होतं. मी वाचन कक्षांमधले दिवे बंद केले. माझी पिशवी आणि चाव्या हातात घेतल्या. मुख्य दरवाजाला कुलूप लावण्यासाठी मी पुढे गेले. दाराच्या काचेच्या पलीकडे नजर गेली आणि पार्किंगमध्ये उभा असलेला एक माणूस दिसला. त्याचे कपडे जुने आणि मळकट झाले होते. अंगातला शर्ट स्वच्छ नव्हता. पायातले बूट पूर्ण भिजलेले होते. केसांच्या कडा आणि माथ्यावर पांढरे केस स्पष्ट दिसत होते. चेहरा खूपच सुकलेला होता. डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळं होती. त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की तो आयुष्याचं फार मोठं ओझं एकटाच वाहत होता. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग मला तो कोण आहे हे लक्षात आलं. तो माणूस शौर्य होता. मी मुख्य दार उघडलं आणि बाहेर आले. शरद ऋतूच्या त्या संध्याकाळी गार वारा वाहत होता. शौर्य माझ्याकडे वळून पाहू लागला. त्याचे डोळे लाल झाले होते. अनेक दिवस नीट झोप मिळाली नाही, पोटभर अन्न मिळालं नाही, अशी त्याची अवस्था दिसत होती. तो हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाला, स्वरा, तू खूप बदलली आहेस आणि खूप छानही दिसतेस. मी त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर दिलं नाही. मी फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत उभी राहिले. तो पुन्हा म्हणाला, कृपया माझ्याशी थोडं बोलशील का? फक्त 5 मिनिटं. मी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाले, तुझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. त्याने एक खोल श्वास घेतला. स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, जुळ्या मुलांच्या जन्मानंतर साधारण 1 वर्षाने रुचा मला सोडून गेली. तिच्या आयुष्यात दुसरा एक माणूस आला. त्याच्याकडे भरपूर पैसा होता. त्याच्यासोबतच आयुष्य अधिक सुखाचं वाटलं, म्हणून ती त्याच्यासोबत निघून गेली. मागे वळूनही पाहिलं नाही. आता माझ्यासोबत फक्त माझी 2 मुलं आहेत. त्यांची जबाबदारी माझ्यावरच आहे. पण माझ्यासोबत कुणीच उरलं नाही. तो आता घराचा खर्च, घरभाडं, मुलांचं अन्न, कपडे आणि इतर गरजा भागवण्यासाठी 2 ठिकाणी काम करत होता. रोज पहाटे उठून सकाळपासून दुपारपर्यंत काम करायचा. घरी आल्यावर जुळ्या मुलांना जेवू घालायचा, त्यांना झोपवायचा आणि पुन्हा रात्रीच्या कामासाठी बाहेर पडायचा. रात्री उशिरा घरी यायचा, थोडीशी झोप घ्यायचा आणि पुन्हा पहाटे उठून त्याच धावपळीला सुरुवात करायचा. रात्री मुलं रडायची, कधी कधी आजारीही पडायची. त्यांना डॉक्टरांकडेही तो एकटाच घेऊन जायचा. त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा, घर आवरायचा, प्रत्येक जबाबदारी एकटाच सांभाळायचा. महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे 1 पैसाही उरत नव्हता. वेळ नव्हता आणि मदत करणारा कुणीच नव्हता. त्याच्यात काहीच उरलं नव्हतं. शौर्य माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याने पुढे होत माझा हात आपल्या दोन्ही हातात अलगद धरला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, स्वरा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी रोज तुझ्या आठवण काढतो. मला माझ्या केलेल्या प्रत्येक गोष्टीचा पश्चाताप होतो. आपल्या दोघांचं ते शांत आयुष्य मला आठवतं. आपलं घर आठवतं आणि सगळ्यात जास्त तू आठवतेस. तू खूप चांगली आणि प्रेमळ स्त्री आहेस. माझ्या जुळ्या मुलांना आईची गरज आहे. तू त्यांची आई होऊ शकतेस का? कृपया मला पुन्हा स्वीकार. आपण पुन्हा एक कुटुंब म्हणून राहूया. मी खूप थकलो आहे. मला तुझी खूप गरज आहे. कृपया. मी खाली पाहिलं. त्याचे दोन्ही हात अजूनही माझ्या हाताभोवती होते. ते हात थंड आणि खरखरीत वाटत होते.
हेच हात मी कित्येक वर्ष हातात धरले होते. हा तोच माणूस होता ज्याच्यावर मी मनापासून प्रेम केलं होतं. त्या जुन्या आयुष्याच्या अनेक आठवणी क्षणभर डोळ्यांसमोरून गेल्या. पण आता माझ्या मनात त्याच्याबद्दल ना प्रेम उरलं होतं ना राग. त्याच्याकडे पाहताना फक्त एका थकलेल्या आणि तुटलेल्या माणसाबद्दल शांत, हलकीशी दया वाटत होती. मी सावकाश माझा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला. कुठलीही घाई केली नाही. माझा हात परत स्वतःजवळ घेतला आणि शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. मग अतिशय स्पष्ट आणि ठाम आवाजात बोलायला सुरुवात केली. मला त्याने माझा प्रत्येक शब्द नीट ऐकावा असं वाटत होतं. मी म्हणाले, शौर्य, तुला कुटुंब हवं होतं. आता तुझ्याकडे कुटुंब आहे. तुला बाबा व्हायचं होतं. आज तू बाबा आहेस. माझ्या वेदनेचा आधार घेऊन तू माझी फसवणूक केलीस. माझ्या शरीरालाच तू स्वतःच्या चुकीचं कारण ठरवलंस. मला माझ्या अश्रूंमध्ये, अपराधीपणात आणि एकटेपणात सोडून गेलास. आणि आज तुझं आयुष्य कठीण झालं म्हणून तू पुन्हा माझ्याकडे आलास. पण त्याचं उत्तर एकच आहे. मी क्षणभर थांबले. मग पुन्हा शांतपणे म्हणाले, नाही. मी पुढे म्हणाले, मी तुझ्यासाठी राखून ठेवलेला पर्याय नाही. गरज पडली की आठवण काढावी अशी स्त्री नाही. तुझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी हाक मारावी अशी व्यक्तीही नाही. एकदा तू मला पूर्णपणे मोडलंस. पण मी स्वतःलाच स्वतःच्या हातांनी पुन्हा उभं केलं. माझं आयुष्य मी स्वतः घडवलं. ते आयुष्य आज सुंदर आहे, समाधानाचं आणि आनंदाने भरलेलं आहे. त्या आयुष्यात तुझ्यासाठी आता कोणतीच जागा नाही. मी शेवटच्यांदा त्याच्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाले, शौर्य, आता निरोप. तुझ्या मुलांकडे परत जा. इतकं बोलून मी त्याच्याकडून वळले आणि माझ्या गाडीच्या दिशेने चालू लागले. पिशवी पुढच्या आसनावर ठेवली. गाडी सुरू केली. निघण्यापूर्वी एकदा आरशात मागे पाहिलं. शौर्य अजूनही त्या रिकाम्या पार्किंगमध्येच एकटाच उभा होता. तो हललाही नाही. मावळत्या सूर्याचा केशरी प्रकाश त्याच्यावर पडत होता. तो खूप छोटा, खूप थकलेला आणि पूर्णपणे एकटा दिसत होता. मी आरशाकडून नजर वळवली. गाडी रस्त्यावर आणली आणि पुढे निघाले. माझ्या समोरचं आकाश केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंगांनी उजळून निघालं होतं. संध्याकाळचा गार वारा वाहत होता. मी गाडीची काच थोडी खाली केली. थंड हवा चेहऱ्यावर येऊन अलगद स्पर्श करून गेली. मी ध्वनिक्षेपक सुरू केला. मला आवडणारं एक गाणं लागलं. मी त्याचा आवाज थोडा वाढवला आणि नकळत माझ्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटलं. आज माझ्याकडे नवरा नाही, जुळी मुलं नाहीत. घरच्या शेवटच्या टोकाला रिकाम्या पिवळ्या खोलीचं मोठं घरही नाही. रोजच्या इंजेक्शनच्या वेदना नाहीत आणि अपयशाची भीती देखील नाही. आता माझ्याकडे आहे ते फक्त माझं स्वतःचं आयुष्य आणि ते मी मनापासून अभिमानाने आणि आनंदाने जगत आहे.